केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये अत्यंत सनसनाटी अशी माहिती उघड झालेली आहे। सियाने तिचा प्रियकर चेतनशी 4 महिन्यांपूर्वी लग्न उरकलं होतं अशी माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे। सिया आणि चेतनच्या व्हॉट्सअॅप मेसेजच्या द्वारे पोलिसांनी हा दावा केलाय। आरोपींच्या 6 ते 7 महिन्यांच्या चॅटिंगची पोलिसांकडून सखोल चौकशी आणि पडताळणी देखील सुरू आहे। 4 महिन्यांपूर्वीच या दोघा जणांनी गुपचूप लग्न केल्याची माहिती देखील पोलिसांकडे आहे। केतन सोबत लग्न ठरल्याच्या नंतर सियानं चेतन सोबत आधीच गुपचूपपणे आपलं लग्न उरकलेलं होतं। वेगवेगळे पॉडकास्ट, वेब सिरीज बघून सियाने गुन्ह्याची तालीम देखील केली होती। चाकू, शस्त्र न वापरता हत्या करण्यासाठी दोघा जणांनी रिसर्च केला होता। वेगवेगळ्या राज्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा दोघा जणांनी एकत्रितपणे अभ्यास केला होता अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। मिकी, सनसनाटी अशीच खरं तर ही माहिती म्हणायला हवी, कारण चेतन जो तिचा प्रियकर आहे त्याच्यासोबत 4 महिन्यांपूर्वीच तिने लग्न उरकलं आणि गुन्हा नेमका कसा घडवून आणायचा आहे या संदर्भात दोघांनी एकत्रितपणे तालीम केली आहे। अगदी जर आपण बघितलं तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी कशा पद्धतीने हा सगळा कट रचलेला होता, आता त्यांचा मोबाईलचा जो सगळा डेटा आहे तो रिकव्हर केल्यानंतर समोर येताना दिसतायत। यामध्ये धक्कादायक माहिती अशी समोर येते की या दोघांनी 4 महिने अगोदरच एका मंदिरामध्ये जाऊन लग्न केलेलं होतं, घरातल्या कुणालाही न सांगता। अशा पद्धतीने यांनी दोघांनी गपचूप लग्न देखील केलेलं होतं। एवढंच काय तर या दोघांचा मोबाईलचा जवळपास 7-8 महिन्याचा डेटा बघितला तर गेल्या 6 महिन्यापासून ते केतन अग्रवाल याची हत्याचं प्लॅनिंग करत होते, कट रचत होते। यासाठी त्यांनी वेगवेगळे वेब सिरीज असतील, पॉडकास्ट असेल, त्याचबरोबर देशभरात जे वेगवेगळे खुनेचे गुन्हे घडलेले आहेत त्याचे देखील या ठिकाणी पूर्णपणे स्टडी करत होते। जर आपण कशा पद्धतीने हत्या करायची, या हत्यासाठी जर कुठला शस्त्र वापरलं, चाकू वापरला तर आपण लवकरात लवकर फसू, पोलीस आपल्याला पकडतील, आपल्यापर्यंत पोहोचतील। कारण शस्त्र लवकर सापडतात, कधी सापडलं तर कुठून घेतलं, काय घेतलं आणि सहजपणे यामध्ये बरेच एव्हिडन्स सापडतात आणि आपल्यापर्यंत पोलीस पोहोचतील। या सगळ्या बाबत या दोघांनीही अभ्यास केला होता। अनेक वेळा त्यांनी दोघांनी एकत्र बसत हे वेब सिरीज बघितलेले आहेत। एवढंच काय तर हे सगळे खुनाचे जे क्राईम सीन्स आहेत हे देखील त्यांनी या ठिकाणी बघितलेले आहेत। लोहगडावर देखील ते याच्या अगोदर जाऊन त्यांनी या संपूर्णात रेखी केलेली होती, कशा पद्धतीने त्याला ढकलायचं आहे, कुठून ढकलल्यानंतर तो त्या ठिकाणी खाली पडेल याची देखील शाश्वतता त्यांनी अशा पद्धतीने घेतली होती। एवढंच काय तर मोबाईल डेटामध्ये अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत, अनेक धक्कादायक माहिती समोर येते। हे सगळ्या सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे। मात्र सगळ्यात धक्कादायक म्हणजे 4 महिन्यापूर्वी हे दोघं लग्न करतात। 6 महिन्यापूर्वी या दोघांनी केतन अग्रवालच्या हत्येचं पूर्ण कट रचलेला होता, असे मेसेजेस पोलिसांच्या संपूर्ण हाती लागलेले आहेत आणि त्यामुळे हे खूप स्ट्रॉंग एव्हिडन्स आता पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। अर्थातच हे सगळ्या काही गोष्टी कोर्टासमोर ठेवले जातील आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी याच दृष्टीने हे सगळे प्रयत्न या ठिकाणी आता सुरू आहेत। अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।